स्पेशली मैसूर पाक हा आपण खास सणांनाच बनवतो. तसंही दिवाळीला तर आपण आवर्जून बनवतोच आणि मैसूर पाक बनवायचं म्हटलं तर थोडं टेन्शनच येतं. तर आता आपण त्याची इझी पद्धत म्हणजे सोपी पद्धत बघणार आहोत. हाय एव्हरीवन, ममता सॉल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी मैसूर पाक कसा करायचा ते दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कढई घेऊन त्या कढईमध्ये तुम्हाला तूप आणि तेलाचं मिश्रण दिसतंय. जो मी मेजर कप दाखवते आहे साखरने भरलेला, त्या कपने 2.5 कप तेल घेतलेला आहे आणि हाफ कप तूप घेतलेला आहे आणि त्याच कपने 1 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपने हाफ कप त्याच्यामध्ये साखरमध्ये आपण पाणी घालणार आहे. साखरमध्ये हाफ कपच पाणी घालायचं आहे. साखर बुडेल पाण्यामध्ये इतकंच पाणी घालायचं आहे, जास्ती पाणी घालायचं नाही. आणि ज्या कढईमध्ये आपण तेल तूप मिक्स घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं तेल पण घेऊ शकता किंवा नुसतं तूप पण घेऊ शकता किंवा तेल तूप मिक्स घेऊ शकता किंवा वनस्पती तेलामध्ये मिक्स करू शकता किंवा नुसतं वनस्पती सुद्धा चालतं, वनस्पती डालडा सुद्धा चालतो, ते पण घेतलं तरी चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घेतलं तरी चालेल. ज्या कढईमध्ये तेल तूप मिक्स आहे तो पण गॅस सुरू करून ठेवायचा, कारण तेल तूप गरम झालेलं पाहिजे. आपण आता याच्यामध्ये बेसन घालणार आहे. साखरचा 1 तारी पाक बनतो. तो साखर विरघळली का त्याचा 1 तारी पाक बनतो, कारण आपण मोजकं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. फक्त साखर विरघळली पाहिजे, पाक करायचा नाही आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे. साखर विरघळलेली आहे तर आता त्याच्यामध्ये आपण बेसन मिक्स करणार आहे. बेसन थोडं थोडं घालायचं. 1 फुल कप भरून घेतलेलं आहे बेसन. एकच कप ठेवायचा. मेजरसाठी एकच कप किंवा एकच वाटी ठेवायची. जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं. भांडं कोणतंही घेतलं तरी चालेल. मेजरमेंटसाठी तुम्ही कोणतंही भांडं घेतलं तरी चालेल, पण ते भांडं एकच ठेवायचं शेवटपर्यंत. वाटी घेतली असेल वाटी ठेवायची, कप घेतला असेल कप ठेवायचा, ग्लास घेतला असेल ग्लास ठेवायचा. जे काही घ्याल ते तुम्ही एकच ठेवायचं आणि एकाच भांड्याने मेजर करायचं सगळ्या गोष्टी. तेल पण त्याच भांड्याने मेजर करायचं, बेसन पण त्याच भांड्याने मेजर करायचं आणि साखर पण त्याच भांड्याने मेजर करायची. अशा पद्धतीने आपण आता ते बेसन मिक्स करून घेणार आहोत त्या साखरेच्या पाकामध्ये. आणि बेसन मिक्स करताना आपण गॅस बंद केला थोड्या वेळासाठी तरी चालेल. पूर्ण बेसन मिक्स होईपर्यंत गॅस नाही लावला तरी चालेल, नंतर थोड्या वेळाने लावला तरी चालेल, कारण की त्याच्यामधले पूर्ण गोळे फुटायला हवेत आणि पूर्ण बेसन मिक्स व्हायला हवं. तर अशा पद्धतीने आपण गोळे फोडून पूर्ण बेसन त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कोणताही पदार्थ बनवायच्या वेळेस एकच मेजरमेंट ठेवायचं. जे काही तुम्ही कप घ्याल किंवा वाटी घ्याल तेच मेजरमेंटसाठी ठेवायचं शेवटपर्यंत. आणि मैसूर पाक म्हटलं तर थोडं टेन्शनच येतं, कठीणच वाटतो, पण जर तुम्ही तो नेहमी कराल तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन तो तुम्हाला इझी वाटेल, सोपा वाटेल. एकदा मैसूर पाक जमला की तो करावासा वाटेल. आणि मैसूर पाक बनवताना नेहमी गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, स्लो ठेवायची. तेल तूप मिक्स केलेल्या कढईच्या गॅसची फ्लेम पण स्लोच ठेवायची, की जेणेकरून तेल तूप ते जळायला नको. बेसन घातलेल्या कढईमध्ये चमचा फिरवतच राहायचा, की जेणेकरून खाली लागायला पण नको आणि फ्लफी बनायला पाहिजे मैसूर पाक, म्हणून त्याच्यामध्ये चमचा खूप फिरवावा लागतो. शेवटपर्यंत चमचा फिरवत राहायचा. आणि तुम्ही बेसनमध्ये कलर घातलात तरी चालेल किंवा थोडी चिमूटभर हळद घातली तरी चालेल कलरसाठी. कोणी कलर घालतं, कोणी थोडी हळद घालतं. तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घालून कलर येण्यासाठी तुम्ही काही पण मिक्स करू शकता. खरं तर मैसूर पाक म्हटलं ना म्हणजे हे दोघांचं काम आहे, एकट्याचं काम नाही. कारण एकाला वरून तेल घालावं लागतं आणि एकाला बेसनमध्ये चमचा फिरवावा लागतो. जर बेसनमध्ये चमचा फिरवायचा बंद केलं आणि थोडा वेळ जरी थांबलं तरी त्या मैसूर पाकमध्ये फरक पडतो. म्हणून त्या मिश्रणमध्ये सतत तो स्पॅच्युला किंवा चमचा फिरवत राहायचा आहे. मी बेसन आणि साखरचं प्रमाण सेम घेतलेलं आहे, सारखं घेतलेलं आहे. तर तुम्ही बेसन 1 कप जर घेतलं तर 1.5 कप साखर घेतली तरी चालेल. कोणाला स्वीटनेस जास्ती आवडतो, गोडपणा जास्ती आवडतो मैसूर पाकमध्ये, तर तुम्ही 1.5 कप साखर घेतली तरी चालेल. आता हे बेसन आणि साखरचं मिश्रण आपण 10 मिनिट परतून घेतलेलं आहे. तर आता या बेसनामध्ये आपण तेल तुपाचं मोहन कडक करून घेतलेलं घालणार आहे. 1 चमचा घालायचा आहे आणि चमचा फिरवत राहायचा आहे. थांबवायचा नाही चमचा, की जेणेकरून लम्स नको पडायला त्याच्यामध्ये. मैसूर पाकचं एकच आहे की त्याच्यामध्ये चमचा फिरवत राहावा लागतो, तर तो फ्लफी येतो. आणि चमचा फिरवत असताना चमचा बिलकुल स्टॉप करायचा नाही, थांबवायचा नाही, तो सतत फिरवत राहायचा आहे.
तर अशा पद्धतीने आपण एक एक चमचा त्याच्यामध्ये तेल तुपाचं मिश्रण घालणार आहे आणि हे बेसन आपण फिरवत राहणार आहे। जेव्हा आपण या बेसनमध्ये चमचा भरून तेल घालतो तेव्हा त्या मिश्रणमधलं तेल तूप ते मिक्स झालं पाहिजे त्या बेसनमध्ये। त्याच्यानंतर दुसरा चमचा भरून आपल्याला त्याच्यामध्ये तेल तुपाचं मिश्रण घालायचं आहे। तोपर्यंत आपल्याला स्पॅच्युला ढवळत राहायचं आहे, फिरवत राहायचं आहे कढईमध्ये। स्टार्टिंगला जेव्हा आपण हे बेसन चाळून घेतो त्यावेळेस आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा सोडा, खाण्याचा सोडा मिक्स केला तरी चालेल, त्याच्यामुळे जास्ती फ्लफीनेस येतो। तर हा मैसूर पाक तयार झाल्यानंतर एक खोल असं भांडं घ्यायचं, म्हणजे स्क्वेअरवाला केक टीन घेतला तरी चालेल। 1 कप बेसनच्या मैसूर पाकसाठी 5.5 बाय 5.5चा केक टीन चालेल किंवा 5 बाय 5चा केक टीन असला तरी चालेल, पण खोल असं स्क्वेअरवालं भांडं असलं ना तर छान स्क्वेअरवाले पीस पडतील, नाहीतर ते पीस वाकडे तिकडे पडतील। त्याच्यामुळे स्क्वेअरचंच भांडं घ्यायचं मैसूर पाक करण्यासाठी, हे एक लक्षात ठेवायचं। आणि अशा पद्धतीने आपल्याला स्पॅच्युला त्याच्यामध्ये फिरवत राहायचं आहे। तर आता आपला मैसूर पाक फ्लफी होत चाललेला आहे, फिरवत राहायचं आहे आणि ते तेल तुपाचं मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे। आणि कोणताही पदार्थ करतो म्हटलं आपण तर त्याला पेशन्सच लागतो, आणि तुम्ही जर हा मैसूर पाक पटकन करायचं म्हटलं तर त्याला जाळी पण येणार नाही आणि तो प्लेन बनेल। कोणताही पदार्थ बनवायचा म्हटलं तर पेशन्स पण लागतो आणि प्रॅक्टिस पण लागते। ॲक्च्युली मैसूर पाक बनवायला तर प्रॅक्टिसच लागेल, 2-3 वेळेस बनवलात की तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेन व्हाल। आपला मैसूर पाक आता तयार होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता कसा फ्लफी होत चाललेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे, चमचा थांबवायचा नाही आहे, त्याच्यामध्ये फिरवतच राहायचं आहे आणि तेल तुपाचं मिश्रण त्याच्यामध्ये घालत राहायचं आहे, ॲड करत राहायचं आहे। जोपर्यंत ते ॲब्झॉर्ब करतंय तोपर्यंत ते तेल तुपाचं मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं आहे आणि चमचा फिरवत राहायचा आहे। मी सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला ही रेसिपी जमेलच। आणि तुम्ही ही रेसिपी करून बघितली की मला कॉमेंट करायला विसरू नका, आणि मला इन्स्टाला पण तुम्ही हा फोटो काढून, तुमच्या रेसिपीचा फोटो काढून शेअर करू शकता। इन्स्टाची माझी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही बघून तुम्ही मला शेअर करू शकता। मैसूर पाक बनवण्यासाठी कोणी बेसन भाजून पण घेतं, तर आपण हे बेसन भाजून घेतलेलं नाही आहे। आणि ह्याच्यामध्ये मी स्पॅच्युला फिरवते आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये विस्करसुद्धा फिरवू शकता। सर्वात आधी जेव्हा आपण साखरच्या पाकामध्ये बेसन मिक्स करतो त्यावेळेस जर विस्कर यूज केलं तर त्याच्यामुळे बेसनमध्ये लम्स राहणार नाहीत, त्यामुळे तुम्ही विस्करचा यूज करू शकता, किंवा चमच्याने पण फिरवलं तरी चालेल किंवा स्पॅच्युलाने पण फिरवलं तरी चालेल, जसं तुम्हाला सुटेबल वाटेल ते तुम्ही यूज करू शकता। स्क्वेअरचं भांडं किंवा स्क्वेअरचा टीन ह्याच्यासाठी सांगितलं आहे मी की मैसूर पाकचे पीस हे स्क्वेअर पडतील। तुम्ही गोल भांडं घेतलं तरी चालेल, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही भांडं घेऊ शकता, असं काही नाही की स्क्वेअरच घेतलं पाहिजे, पण स्क्वेअरचे पीस चांगले पडतात। स्क्वेअरचं भांडं घेतलं की स्क्वेअरमध्ये पीस पडतात, म्हणून मी तुम्हाला ते भांडं सांगितलं होतं। तुम्ही बघू शकता कसं त्याला तेल सुटलेलं आहे साईडने। तर आपला हा मैसूर पाक तयार झालेला आहे। आता आपण थोडंसं त्याच्यावरती तेल तुपाचं मिश्रण घालणार आहे आणि आता हे मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहे, केक टीनमध्ये काढून घेणार आहे। तुम्हाला जर प्लेन मैसूर पाक बनवायचा असला तर त्याच्यासाठी तुम्ही गरम तेल किंवा तूप यूज न करता त्याच्यामध्ये थंड तूप किंवा तेल घातलं तर तो प्लेन येतो, तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता। एक प्रकारे त्याला प्लेन मिठाई, प्लेन बेसनवडीच म्हटल्या जाईल, तसं पण बनवू शकता। आणि आता आपण हे कढईतलं मिश्रण पूर्ण त्या केक टीनमध्ये काढून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल किंवा तूप असतं तर ते आपण काढून घ्यायचं नाही आहे, ते त्याच्यामध्येच ठेवायचं आहे, त्याने फ्लफीनेस येतो। आता मी हे मिश्रण एकसारखं करून घेत आहे, त्याला प्रेस करायचं नाही आहे, प्रेस जर केलं तर त्याचे होल्स निघून जातील। मी थोडं प्रेस केलं होतं, मी ही एक चूक केली, तर तुम्ही त्याला प्रेस करू नका। केक टीनमध्ये मिश्रण घातल्यानंतर 15 मिनिटांनी त्याच्या वड्या पाडाव्यात, घाई करायची नाही, अदरवाईज साखरेच्या कमी जास्त मेजरमेंटमुळे मैसूर पाक कडक होऊन आपल्याला वड्या पाडायला कठीण जाईल। आणि त्यानंतर तो थंड होण्यासाठी 2 तास आपण त्याला तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याच्या वड्या पाडायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान मैसूर पाक झालेला आहे, छान वड्या पडलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेले रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता। तर तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, कॉमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि खात राहा.